मित्रांनो, कॉक्रोच जनता पार्टीचे जे सदस्य आहेत, जे कार्यकर्ते आहेत, जे नेते आहेत, त्यांची आता सळोखी पळू झालेली आहे. माध्यमिक शाळेत ज्यावेळी ते गेले होते त्यावेळी त्यांचा भांडाफोड सुद्धा झाला आणि तो विद्यार्थ्यांनी केला. मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी घडतात, ह्या ज्या घटना घडत आहेत, तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून दिली जात असेल. केरळमध्ये जे विद्यार्थी विद्यार्थिनी युवक तिथे जे आंदोलनासाठी बसले होते आणि ते माती खात होते आणि गवत खात होते, तिलचट्टे जे आहेत, हे झुरळ आहेत, त्यांचा जो समाचार घेतला जातोय गावोगावात, खेड्यापाड्यात, त्या ज्यावेळी ते प्राथमिक शाळेत माध्यमिक शाळेत जात आहेत आणि तिथे त्या किशोरांना म्हणजे त्या कुमार आणि कुमारिकांना जे काय त्यांनी चिन्हित केलेलं आहे आणि त्यांच्या मनात विष पेरण्याचं काम करत आहेत, दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यातून तुम्हाला काय वाटते, काय स्पष्ट होते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी. मित्रांनो, कॉक्रोच जनता पार्टीचे जे सदस्य आहेत, जे कार्यकर्ते आहेत, जे नेते आहेत, त्यांची आता सळोखी पळू झालेली आहे. अगदी महाराष्ट्रात, राजस्थानामध्ये ते प्राथमिक शाळेत जात आहेत आणि काय करत आहेत, प्राथमिक शाळेत जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांमध्ये एक संभ्रम निर्माण करत आहेत, एक त्यांची दिशाभूल केली जाते. ज्यावेळी त्यांनी जंतर मंतरवरती हा आंदोलन छेडलं होतं त्याचवेळी ह्या गोष्टी लक्षात आल्या होत्या, त्या स्पष्ट झाल्या होत्या. त्यांना कोणतंही आंदोलन करायचं नव्हतं, त्यांच्या पुढ्यात कोणता अजेंडा नव्हता, म्हणजे विद्यार्थ्यांचा अजेंडा नव्हता. अजेंडा होता, तो अजेंडा कोणता? नरेंद्र मोदीजी यांना हटाव, भारतीय जनता पार्टी हे NDA सरकार आहे त्यांना हटाव. त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला, हा फक्त एक निमित्त आहे, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा. मित्रांनो, त्या आंदोलनामध्ये तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट झाली असेल, त्या आंदोलनाशी ह्या कॉक्रोच जनता पार्टीचं काही लेणं देणं नव्हतं, काही त्यांचा त्याच्यामध्ये उद्देश आणि उद्दिष्ट नव्हतं. त्यांना फक्त या देशात अराजकता माजवायचे आणि ती आजसुद्धा ते माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठल्या गोष्टीच्या मार्फत? तर त्यांनी पूर्वी जंतर मंतरवरती झेंजींना हे केलं होतं, झेंजी, आता ते झेन अल्फा. आणि झेंजी म्हणजे त्यांच्या मते युवा, भारताचा युवा. याच्यावरती मी अनेक वेळा बोललो आहे, माझं मत मांडलेलं आहे. भारतीय युवा आणि झेंजी याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. कारण भारतीय युवा हा सुसंस्कृत आहे, संस्कारित आहे, पण झेंजी याला संस्कार नाही आहे, तो संस्कृती नाही आहे, त्याला तो संस्कारित नाही आहे, कारण तो युरोपियन आहे. मित्रांनो, आता त्यांनी झेन अल्फा म्हणजे कोणाला? किशोर, जे किशोर वयात आहेत, म्हणजे कुमार आणि कुमारिका, त्यांना टार्गेट केलेलं आहे. मित्रांनो, ह्यांचा उद्देश येथील शिक्षण व्यवस्था, शिक्षण संस्था याच्यात आमूलाग्र बदल आणायचा नाही आहे. त्यांचा उद्देश आणि उद्दिष्ट काय आहे? तर एकच आहे, ते म्हणजे अराजकता माजवायची. या देशामध्ये जे सुस्थिर सरकार चालू आहे त्यांना अस्थिर करायचं. म्हणजे नेपाळमध्ये जे घडलं, बांगलादेशमध्ये जे घडलं, इजिप्तमध्ये जे घडलं, तेच त्यांना भारतात घडवायचं, अराजकता. आणि कोणाला टार्गेट केलं त्यांनी? तर युवांना, किशोरांना आणि बालकांना. म्हणजे आधी त्यांनी झेंजीमधून त्यांचं संबोधन केलं, ते युवा होते. आता झेन अल्फा म्हणून त्यांचं संबोधन करतायत, ते किशोर आहेत. त्यांना आता राजस्थानमध्ये सुद्धा फटकवलं जाते, महाराष्ट्रामध्ये सुद्धा फटकवलं जाते. त्यांची पळती भुई थोडी झाली. येथील स्थानिक जनता, ज्या गावात ते जात आहेत, त्या खेड्यात ते जात आहेत, त्या खेड्यात त्या गावात असलेल्या त्या शाळेतील विद्यार्थीसुद्धा त्यांचं भांडफोड करत आहेत. त्या अभिजित दिपकेचं सुद्धा भांडाफोड झालेलं आहे. एका शाळेत गेल्या असताना, त्या माध्यमिक शाळेत जाताना, माध्यमिक शाळेत ज्यावेळी ते गेले होते त्यावेळी त्यांचा भांडाफोडसुद्धा झाला आणि तो विद्यार्थ्यांनी केला. मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी घडतात, ह्या ज्या घटना घडत आहेत, तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून दिली जात असेल, केवळ लक्षात येत असेल तुमच्या, ते म्हणजे पश्चिम बंगालचं राजकारण, पश्चिम बंगालची निवडणूक. आणि निवडणूक झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रकारे तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचं स्वागत केलं जात होतं, अंडा फेकून किंवा चोर चोर म्हणून त्यांच्या विरोधात घोषणा देऊन, तीच परिस्थिती तुम्हाला आता ह्या कॉक्रोच जनता पार्टीच्या विरोधात दिसते. आणि हा उत्स्फूर्त विरोध हा कोण दर्ज करतोय? तर सामान्य जनता, सामान्य नागरिक. त्यांच्या आता लक्षात आलेलं आहे की हे जे काय चाललं आहे
त्याच्यात भारताचा उद्धार नाही आहे, तर अधोगती आहे. नरेंद्र मोदीजींनी या युवकांना युवतींना जे माफ केलं, जंतर मंतरवरती जे प्रोटेस्टमध्ये आंदोलनामध्ये जे सहभागी झाले होते त्यांना माफ केलं. माफी कशाबद्दल? तर त्यांनी नरेंद्र मोदीजी यांना शिव्या घातल्या, अगदी कमरेखालच्या भाषा वापरली, आईचा उद्धार केला, त्यांच्या तिथल्या सुरक्षा रक्षकांचा उद्धार केला, बऱ्याच काय काय गोष्टी घडल्या. पण नरेंद्र मोदीजींनी त्यांना माफ केलं. माफ करणं हा त्या कुटुंब प्रमुखाचा एक हक्क आहे आणि त्याच उद्देशाने त्यांना माफ केलं, एक कुटुंब प्रमुख म्हणून. पण हे कोकराझ जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, समर्थक आहेत, त्यांना ही गोष्ट समजलेली नाही. फक्त माफ केलं का मित्रांनो? नाही, एक रणनीती आहे, एक रणनीती आहे आणि या रणनीतीनुसार त्यांना माफ केलं. आता माफ केल्यानंतर जे नरेंद्र मोदीजींचे समर्थक आहेत, जे नरेंद्र मोदीजींचे चाहते आहेत किंवा नरेंद्र मोदीजींनी केलेल्या कामाबद्दल ज्यांच्या मनात एक आस्था आहे, विश्वास आहे, असे जे आहेत त्यांचे चाहते समर्थक काही म्हणा त्यांना, आता येथे त्यांना तुम्ही अंधभक्त बोलू शकत नाही. कारण त्यांच्या कामावरती त्यांनी प्रेम केलं आहे, त्यांच्या कार्यावरती प्रेम केलं आहे, त्यांनी केलेल्या कर्मावरती प्रेम केलेलं आहे, त्याच्यावरती त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. त्यामुळे अंधभक्त हा जो शब्द उच्चारला गेला त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या समर्थकांना, हा साफ चुकीचा आहे. असतीलही त्याच्यात अंधभक्त जे नरेंद्र मोदीजींवरती अंधप्रेम करत असतील, पण जास्त करून जे त्यांच्यावरती विश्वास ठेवत आहेत, त्यांचं समर्थन करत आहेत, ते सगळे डोळे उघडे ठेवून त्यांच्या कार्यावरती, त्यांच्या कर्मावरती, त्यांनी ह्या गेल्या 12 वर्षात केलेल्या लक्षणीय प्रगतीवरती, त्या विकासावरती, त्यांनी जे काय प्रकल्प राबवलेत, योजना राबवल्या, त्या योजनांवरती, त्या प्रकल्पांवरती उघड्या डोळ्यांनी ते विश्वास ठेवतात. अशी जी नागरिक आहेत, अशी जी जनता आहे, ते जनता आता त्यांना माफ करायला तयार नाही. त्यांना वाईट वाटलं, त्यांना दुःख झालं की नरेंद्र मोदीजींनी यांना माफ का केलं, त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे होती. अशी वाचाळ जर आपल्या देशात युवा असतील किंवा किशोर असतील तर ते आपल्याला मान्य नाही आहे. म्हणजे त्यांच्या मते झेंजी आणि झेन अल्फा हे त्यांना मान्य नाही आहे, हे त्यांनी स्वीकारलेलं नाही आहे. मित्रांनो, त्यामुळे जो काय आता त्यांना प्रसाद दिला जातो आहे, त्यांचा स्वागत होते आहे, राजस्थानमध्ये असो, महाराष्ट्रामध्ये असो किंवा अन्य कुठल्या राज्यामध्ये ते जात आहेत. आणि ते फक्त कुठल्या राज्यात जात आहेत? जिथे भारतीय जनता पार्टीचं शासन आहे. लक्षात आलं का? तिथे राज्यामध्ये कोण आहे, कोणाचा शासन आहे? तर भारतीय जनता पार्टी. म्हणजे त्यांनी जो काय अजेंडा त्यांचा चालवला आहे तो भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे. जर त्यांना विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचं होतं, विद्यार्थिनींसाठी काहीतरी करायचं होतं, युवांसाठी, त्या किशोरांसाठी जर काय करायचं असतं तर त्यांनी केरळामध्ये जे विद्यार्थिनी, युवक तिथे जे आंदोलनासाठी बसले होते आणि ते माती खात होते आणि गवत खात होते, त्यांच्यासोबत जाऊन बसले असते, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले असते. किंवा जे झारखंडमध्ये झालं, रांचीमध्ये जो काय आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये सुद्धा ते तिथे उपस्थित असते. त्यांनी आपली उपस्थिती दर्ज केली असती, त्याची नोंद केली असती उपस्थितीची, आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून त्यांनी आंदोलन छेडलं असतं त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. पण हे काय आहे? राजकीय यांचे मनसुबे आहेत. राजकीय मनसुबे आहेत, ते पूर्ण करण्यासाठी हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. हे आंदोलन वगैरे सर्व झूट आहे. हे आता जनतेच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे, सामान्य व्यक्तींच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे. हेच ते वास्तव आहे. पण मी आता इथे जे रत्नागिरीमध्ये आहे आणि बऱ्याच जणांशी चर्चा होते, बोलणं होते, पण काही असे वृद्ध आहेत, त्यांच्याशी जेवढी चर्चा झाली, विषय निघाला, त्यांना फक्त खाण्यापिण्यापुरतंच मर्यादित आपली सोच आहे, त्यांचा विचार आहे, विचारशैली आहे. असे काही वृद्ध जे रिटायर झाले आहेत, जे नोकरींमधून रिटायर झाले आहेत, निवृत्त झालेले आहेत, असे काही वृद्ध एका ठिकाणी बसतात. म्हणजे रोटी कपड्यावर मकान, याच्या पलीकडे यांचा विचारच जात नाही. असे काही लोक आहेत. हे फक्त वृद्धच नाही, काही तरुण मंडळीसुद्धा आहेत, पण ती हाताच्या बोटावरती मोजण्या इतकीच आहेत. आणि हे त्याचं वास्तव आहे. मी जे का आता महाराष्ट्र फिरतोय, आता सध्या मी रत्नागिरीमध्ये आहे, जी काय चर्चा होती आहे त्याच्यामध्ये एक 5 ते 10% जे आहेत ते मोदीच्या विरोधात आहेत. मग ते इतर पक्षाचे किंवा इतर संघटनाचे चमचे असतील, अंधभक्त असतील, आणि कोण असतील, चाटुकार असतील, गुलाम असतील, सांगता येत नाही. किंवा जे फक्त रोटी कपडावर मकान इतक्या पुरतंच त्यांचा मर्यादित आहेत विचार, त्यांना या देशाशी, राष्ट्राशी काही लेणं देणं नाही, अशी काही लोक असतील, एक 5-10%.
पण आता समस्त भारताला ही गोष्ट लक्षात आली आहे, भारतातील नागरिकांना ही गोष्ट लक्षात आली आहे की ह्या देशाचा उद्धार, उन्नती, प्रगती, विकास कोण घडवू शकतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? जे नरेंद्र मोदीजी यांचं सरकार चालू आहे किंवा ते राज्य करत आहेत, ते त्यांचं शासन आहे आणि त्यांच्या हाताखाली प्रशासन आहे, हे योग्य मार्गाने काम करते का? त्यांचे उद्देश योग्य आहेत का? तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. पण ह्या तिलचट्टे जे आहेत, हे झोरळ आहेत. त्यांचा जो समाचार घेतला जातोय गावोगावात, खेड्यापाड्यात, त्या ज्यावेळी ते प्राथमिक शाळेत, माध्यमिक शाळेत जात आहेत आणि तिथे त्या किशोरांना, म्हणजे त्या कुमार आणि कुमारिकांना जे काय त्यांनी चिन्हित केलेलं आहे आणि त्यांच्या मनात विष पेरण्याचं काम करत आहेत, दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यातून तुम्हाला काय वाटते? काय स्पष्ट होते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार परिषद लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.